माझ्या सूनबाई तेजस्वी घोसाळकरांवर शिंदेची शिवसेना आणि भाजपचा दबाव असल्याचा आरोप विनोद घोसाळकर यांनी केला। पक्षप्रवेशासाठी आता काही दलाल निर्माण झाले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार उपनेते विनोद घोसाळकर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। तेजस्वी घोसाळकर या पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। माझ्यावरती दबाव कोण का टाकू शकत नाही, शिंदे गट किंवा, परंतु आमच्या सूनबाईंवरती थोडंसं आहे। प्रश्न असा आहे, माझा वैयक्तिक घरचा प्रश्न आहे। मी शिवसेनेत आहे, शिवसेनेत राहणार। आता ही जी काही तेजस्विनीच्या बाबतीमध्ये आहे आलक्ष्यामध्ये, ती सुद्धा मला वाटतं शिवसेनेतच राहील। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, घोसाळकरांनी ज्या पद्धतीने म्हटले की तेजस्वी घोसाळकर यांच्यावर शिवसेना आणि भाजपचा दबाव आहे, पक्षांतर करण्यासाठी दबाव असल्याचं त्यांनी म्हटलं। तेजस्वी घोसाळकरांची काही प्रतिक्रिया समोर आली का? ची प्रतिक्रिया समोर आली नसली तरी गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेत नाराज असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या पदाचा तिथला विभाग संघटक पदाचा जो राजीनामा आहे तो देखील दिला होता आणि त्यानंतर आपली नाराजी देखील व्यक्त केली होती की ज्या मागण्या आहेत त्या शिवसेना पक्षप्रमुखांपुढे मातोश्रीवरून ठेवल्या गेल्या होत्या, परंतु त्याची अद्याप कुठलीही दखल घेतली गेली नसल्याचं त्यांनी म्हटलं गेलं होतं। परंतु आता जो 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये घोसाळकर कुटुंबियांना वगळून जी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक दहिसरमधल्या झाली होती मातोश्रीवर, त्यावर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं गेलं होतं की तुम्ही कुणाचे शिवसैनिक आहात, घोसाळकरांचे आहात की माझे शिवसैनिक आहात। तर त्यानंतर आता ही बाजू जी आहे ती पाहावी लागेल, कारण थेट घोसाळकर मातोश्रीवर जातात आणि भेटतात आणि नंतर सांगतात की माझ्या सूनबाईवर भाजपचा दबाव आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये तेजस्वी घोसाळकर नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं गरजेचं आहे। परंतु तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा या गेल्या काही दिवसांपासून आहेत आणि दहिसर जो मुंबई महापालिकेचा 1 नंबरचा जो वॉर्ड आहे तिथून त्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत अभिषेक घोसाळकर जे ज्यांचा खून झाला होता त्यांची पत्नी आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच तेजस्वी घोसाळकर नेमका काय करणार आहेत, त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे या संदर्भात ते येत्या काही दिवसांमध्ये समजेल। नक्कीच कृष्णा, त्यामुळे तेजस्वी घोसाळकर येत्या काळात काय महत्त्वाचा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।